नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मसालेदार चमचमीत भरली भेंडी करून दाखवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने चवदार मसालेदार चमचमीत भेंडी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा, त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता अशा अगदी कोवळ्या भेंड्या घ्यायच्या आहेत। त्या भेंड्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत, अगदी कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या कापून घेऊया। मसाला भेंडी करण्यासाठी भेंडी कशी कापून घ्यायची हे मी तुम्हाला दाखवते। भेंडीचा शेंडा आणि देठ कापून घ्यायचा आहे आणि मधून असा काप देऊन घ्यायचा आहे। आणि बघा आतमध्ये भेंडी बघून घ्यायची आहे, कारण काही भेंड्यामध्ये आळ्या वगैरे असू शकतात, त्यामुळे भेंडी प्रत्येक वेळेला बघून घ्यायची आहे। आणि आता याचे 2 काप करून घ्यायचे आहे। भेंडी जशी लहान मोठी असेल त्याप्रमाणे याचे अशा प्रकारे 2 किंवा 3 1 ते 1.5 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहे। आता या पद्धतीने मी बाकीच्या सर्व भेंड्या कापून घेते। सगळ्या भेंड्या कापून घेतलेल्या आहे। मी इथे भेंडीचा मसाला काढून घेतलेला आहे, त्यासाठी मी इथे 1 खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा घरगुती मग गरम मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। आता आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघा मिक्सरमधून जाडसर असा मसाला वाटून घेतलेला आहे। आता तो मी एका ताटामध्ये काढून घेते। मसाला मी कोरडाच वाटून घेतलेला आहे। मी मूठभर कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। आता ती यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता या भेंड्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने असं चांगला गच्च भरून घ्यायचा आहे। आपण वांग्यामध्ये मसाला भरतो त्याप्रमाणे हा मसाला छान भरून घ्यायचा आहे। आता या पद्धतीने मी सर्व भेंड्यामध्ये मसाला भरून घेते। सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया। तेल असं सगळ्या बाजूला पसरून घेऊया आणि आता यामध्ये या भेंड्या घालूया आणि 2 मिनिट मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचे आहे। अगोदर मोठ्या गॅसवर फ्राय केल्यामुळे भेंडी चिकट होत नाही, त्यामधला चिकटपणा कमी होतो। 2 मिनिट गॅसच्या मोठ्या फ्लेमवर भेंड्या परतून घेतलेल्या आहेत। आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि 7-8 मिनिटे अधूनमधून हलवत हे भेंडे शिजवून घेऊया। भेंडी शिजवताना त्यावर झाकण ठेवायचं नाही, नाहीतर जास्त चिकट होतात। ही तुमच्यासाठी एक खास टिप आहे। आता गॅसच्या कमी फ्लेमवर आपण या अधूनमधून हलवून शिजवून घेऊया आणि भेंडी अगदी खूप गाळ होईपर्यंत शिजवायची नाहीये, अशी करकर लागेल अशी शिजवायची आहे, खूप जास्त शिजवायची नाहीये। भेंडी 7-8 मिनिटे अधूनमधून हलवत चांगली शिजवून घेतलेली आहे। बघा आता भेंडी शिजलेली आहे। एक भेंडी मी तुम्हाला दाखवते। बघा अगदी थोडासा कच्चेपणा यामध्ये आहे। अशी शिजवलेली भेंडी दाताखाली करकर आल्यावर खूप छान लागते। ही भेंडी तुम्ही टिफिनसाठी करू शकता। आता आपण ही भेंडी एका बाउलमध्ये काढून घेऊया। बघू शकता अगदी मसालेदार चमचमीत भरली भेंडी तयार झालेली आहे। ही भेंडी तुम्ही टिफिनसाठी करू शकता किंवा चपाती बरोबर खाऊ शकता, खूप छान लागते। सुद्धा या पद्धतीने ही मसालेदार चमचमीत भरली भेंडी नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।